स्वाती मालीवाल प्रकरणी केजरीवालांच्या आईवडिलांची चौकशी केली जाणार आहे। केजरीवाल यांच्या निवासस्थानी ही चौकशी होईल। आपचे सगळे बडे नेते केजरीवालांच्या निवासस्थानी या प्रकरणी दाखल झालेले आहेत। वयोवृद्ध आईवडिलांची चौकशी करण्यास आपच्या नेत्यांनी विरोध केलेला आहे। स्वाती मालीवाल यांना केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशीला सुरुवात केलेली आहे। हे प्रकरण सध्या बरंच चर्चेत असून या प्रकरणी आता केजरीवाल यांच्या आईवडिलांची चौकशी होणार आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, आईवडिलांची चौकशी करण्यामागचं कारण काय? प्रज्ञा, दिल्ली पोलिसांनी म्हटल्याप्रमाणे त्यावेळी जे लोक अरविंद केजरीवाल यांच्या घरी उपस्थित होते त्या सगळ्यांची चौकशी करायचं दिल्ली पोलिसांनी ठरवलं होतं। आणि ही चौकशी म्हणजे एक गुन्हेगार म्हणून चौकशी नसून सर्वसाधारण साक्षी पुरावे गोळा करण्यासाठी, एव्हिडन्सेस गोळा करण्यासाठीची चौकशी आहे। त्यांचे स्टेटमेंट घेऊन विटनेस म्हणून अशा सगळ्यांचे स्टेटमेंट घ्यायचे आहेत असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे। आणि त्यानुसार अरविंद केजरीवाल यांचे आईवडीलही त्या दिवशी अरविंद केजरीवाल यांच्या घरी उपस्थित होते आणि त्यामुळे त्यांची चौकशी केली जावी असं सध्या दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे। परंतु स्वाभाविक या सगळ्यात कालच अरविंद केजरीवालांनी असं म्हटलं की माझ्या वृद्ध मातापित्यांची दिल्ली पोलीस चौकशी करणार आहे आणि त्यानंतर या मुद्द्यावर एक सहानुभूतीचं राजकारण आहे अरविंद केजरीवालांच्या बाजूनी सुरू झालेलं आहे। आणि स्वाभाविक हा मुद्दाही तसा भावनिक आहे की ज्या मुद्द्यावर अनेक आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते सुद्धा अरविंद केजरीवालांच्या घरी हजर राहून दिल्ली पोलिसांचा विरोध करणार असं कळतंय। आजच दिल्ली पोलिसांची टीम पुन्हा एकदा अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी जाऊ शकते आणि त्यावेळी त्या दिवशी जे लोक घरी उपस्थित होते मग त्यामध्ये अरविंद केजरीवालांच्या पालकांचाही समावेश आहे तर त्यांचीही चौकशी केली जाईल असं म्हटलं जाते। अजूनपर्यंत याबाबत दिल्ली पोलिसांनी अधिकृतपणे काही सांगितलेले नाही, परंतु वृद्ध आईवडिलांची चौकशी करणं या एका मुद्द्यावरून एक भावनिक राजकारणाने या सगळ्या प्रकरणात भावनिक वळण घेतलेले या सगळ्या प्रकरणाने असं आपण नक्की म्हणू शकतो। प्रज्ञा, सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।